तू थांब बरं माझं थांब तू एक मिनिट थोडासा मागे आणा या साईडनी त्या साईडनी या तिकडे इकडनं चला हे चाल रे बाबू तुझ्या चल थांबा थांबा एक मिनिट अरे हात खाली करा अरे मागे छत्रपती शिवाजी महाराज की दादा एक मिनिट चल पुढे पुढे तुला काय विचार राजसाहेब नाशिक दौऱ्यावर आहे, बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आले. आपण देखील जंगी स्वागत करणार. राजसाहेब या दौऱ्यामध्ये काय संबोधित करतील, काय सांगणार? प्रथम मान्य राजसाहेबांचं नाशिक नगरीत स्वागत. आता आज मिटिंगा होणार आहेत, कोर कमिटी होतील, कार्यकर्त्यांना पण भेटतील. त्यामध्ये निवडणुकीचाच विषय होणार आहे. कार्यकर्त्यांच्या बाबत सगळ्या मिटिंगा होतील. काही कार्यकर्त्यांना ते पद वगैरे दिले जाणार त्या बैठकीमध्ये? पद दिलेले पहिले, ते नवीन कार्यकर्त्यांना द्यायची. नवीन कार्यकर्त्यांना साहेब सांगतील तसं करू. काय सांगाल भाऊ? राजसाहेब आज नाशिक दौऱ्यावर आहे, अनेक कार्यकर्ता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, काय सांगाल? आपण बघितलं तर इतक्या मागच्या काही काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले त्यानुसार राज्य सरकारला ज्या प्रलंबित म्हणजे आपलं संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल, नाशिक असेल, नाशिकच्याच पंचवार्षिकला आता 3 वर्ष जे झालेली नाही, 3 वर्ष या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले त्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांनी मागे सांगितलं होतं की मला सर्व कार्यकर्त्यांना भेटायचं आहे आणि महानगरपालिका येणाऱ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या संदर्भात साहेब बोलतील अशा अपेक्षा आहे. परंतु साहेब आणि आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण भरपूर अशा घडामोडी आहे, त्या संदर्भात सन्माननीय राजसाहेब जे आदेश आम्हाला देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार. स्थानिक स्वराज्यामध्ये दोघं भावांनी एकत्र अशी देखील मागणी होणार का? तो सर्वस्वी निर्णय राजसाहेबांचा आहे आणि त्या संदर्भात राजसाहेब आम्हाला जे सांगतील तो आमच्यासाठी आदेश आहे.